नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 7वा स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी यामधील स्वाध्याय क्रमांक 6 मधील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता यामधील प्रश्न जे आहे अक्षरांची लयबद्ध मांडणी या प्रकारातील आहेत आणि असंच प्रकरण 8वीच्या NMMS या परीक्षेसाठी आहे आणि त्याची लिंक, त्या दोन व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते प्रश्न आणि यातील प्रश्न याच्यामध्ये खूप साम्य आहे. ते जर तुम्हाला समजलं तरी हा भाग समजणं सुद्धा सोपं जाईल. पुढील पदांच्या लयबद्ध मांडणीतील प्रश्नचिन्हांच्या जागी, रिकाम्या जागी अनुक्रमे कोणते पद येईल ते लिहा. आता इथे अक्षरांची एक विशिष्ट मांडणी दिलेली असते, म्हणजे अल्फाबेट्स असतात किंवा अक्षर असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे काही ठराविक गट करावे लागतात. मग कधी 3चा गट असेल, कधी 4चा गट असेल, कधी 5चा गट असेल, कधी 6चा गट असेल आणि त्या गटातील अक्षर हे एका विशिष्ट क्रमाने आलेले असतात, विशिष्ट पद्धतीने आलेले असतात. तर आपण ते उदाहरण बघूयात. आता इथं XNJ प्रश्नार्थक चिन्ह, XNJ. आता इथं परत X रिपीट झालं, म्हणजे हा 1, 2, 3 याच्यामध्ये 4 अक्षरांचा गट असेल. तर आपण 4 अक्षरांचा एक गट करूयात. 1, 2, 3, 4 या 4 अक्षरांचा एक गट. 1, 2, 3, 4 हा एक गट. 1, 2, 3, 4 हा एक. 1, 2, 3, 4 हा एक गट. आता इथलं अक्षर बघूयात. XNJ प्रश्नार्थक चिन्ह, XNJ. आता XNJ हे सलग आलं, इथं G आलं, म्हणजे या ठिकाणी हा जो गट बनलेला आहे 4 अक्षरांचा, याच्यामध्ये कोणते लेटर्स आहेत? X आहे, N आहे, J आहे आणि G आहे. म्हणजे हा जो पहिला प्रश्नार्थक चिन्ह आहे या ठिकाणी कोणतं लेटर असणार आहे? G. कोणतं लेटर असेल? G लेटर तिथं असण्याची शक्यता आहे. आपण G इथं लिहिलं. नंतर XNJ. X इथं प्रश्नार्थक चिन्ह, N इथं काय असेल? मग कोणतं लेटर याच्यामध्ये? J आणि G आहे, म्हणजे इथं N असेल. N इथं विसरलेलं ह्या गटामध्ये, इथं N. XN इथं काय असेल? मग XNJ इथं कोणतं येईल? J. तिथे अक्षर पाहिजे आपल्याला 3च आहेत, म्हणजे इथं इथं हा जो पहिला आहे प्रश्नार्थक चिन्ह, या जागी कोणतं येईल? G असेल, कारण इथं G प्रत्येक ठिकाणी शेवटी आली. इथं G असेल, इथं N असेल आणि इथं J असेल, म्हणजे कोणता तो पर्याय याच्यामध्ये? GNJ. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2. P रिकामी जागा, QDL रिकामी जागा, L इथं आलं परत. म्हणजे आता या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 किंवा 6चा गट तयार होतो. तर इथं आपण एकूण किती इथं लेटर्स दिले ते बघूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 दिले, म्हणजे या ठिकाणी 5चा एक गट तयार होतो. तर इथं आपण अगोदर गट तयार करून घेऊयात. 1, 2, 3, 4, 5 हा एक झाला 5 अक्षरांचा गट. 1, 2, 3, 4, 5 हा एक गट झाला इथे 5 अक्षरांचा. 1, 2, 3, 4, 5 हा एक आणि 1, 2, 3, 4, 5 हा एक गट. आता याच्यामध्ये कोणते कोणते लेटर्स आहेत तिथे अगोदर बघूया. इथे एक P आहे, नंतर इथं प्रश्नार्थक चिन्ह माहित नाही, रिकामी जागा. इथं Q एक आहे, नंतर D आहे, हे L आहे. ठीक आहे. आता इथं नवीन कोणतं लेटर आलं? या ठिकाणी Q आलंय. कोणतं? इथं Q नाही, Q इथं ऑलरेडी आहे. इथं नवीन कोणतंच नाही, इथलं 2 कमी झाले. याच्यामध्ये आणखी D. आता इथं B इथं एक नवीन लेटर आलं, म्हणजे ह्या गटामध्ये आणखी 5वं लेटर कोणतं असणार आहे? तर B असेल. कोणतं असेल? B. ते ह्या गटात इथं आलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी कोणतं येईल? मग जे इथं नाहीये तर ते आहे B. म्हणजे इथं कोणतं लेटर असणार आहे? B. कोणतं लेटर असेल? B. ते आपण इथं पण लिहून काढूया. B म्हणजे पहिल्या रिकाम्या कोणतं असेल? B. इथं सर्वांची सुरुवात B नेच झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या इथं चेक करावे लागतील. आता दुसरं इथं रिकामी जागा आहे, हे L इथं आलं, नंतर हे इथं B आलं. बघा इथंच ऑलरेडी ते B आलेलं होतं. B, Q. आता हा क्रम इथं दिसतोय. हे शेवटचं जे अक्षर, पहिलं अक्षर बदल केलेला नाही. इथं पण पहिलं अक्षर, इथं पण शेवटी पहिलं अक्षर जे आहे P जसंचे तसं आहे, म्हणजे या ठिकाणी हे P पहिल्या अक्षरामध्ये बदल केलेला नाही, म्हणजे या ठिकाणी P असेल. नंतर इथं शेवटचं घेतलं इथे, आणि नंतर 2, 3 आणि हा B, Q. मग कोणता क्रम येईल खाली? इथे जर P घेतलं तर B,
क्यू आणि हे डी, बी क्यू डी. म्हणजे आपलं आता उत्तर कसं येतंय, बी पहिलं अक्षर, नंतर पी हे दुसरं अक्षर आणि डी हे तिसरं अक्षर. बी पी डी, बी पी, इथं आहे बी पी डी. आपण पुढच्या आणखी बघूयात. आता इथं दिलेलं नाही, आता इथं 5 पैकी 1 2 3 4 आहेत, एक नाही आहे. तर एक याच्यातलं 5 पैकी कोणतं नाही, या ठिकाणी पी नाही आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतं असणार, पी. इथं येईल पुढं पी. आता या ठिकाणी 1 2 3 4 दिलेत, 5 पैकी एक नाही आहे. तर यातलं कोणतं नाही आहे, पी आहे, क्यू आहे, नंतर हे पण आहे, बी डी इथं नाही. मग इथं कोणतं येईल, डी. इथं येईल डी. म्हणजे काय आलं आपलं, बी पी डी पी डी. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3. आता या ठिकाणी सी झेड के क्यू ई के. आता परत इथं के रिपीट झालं, म्हणजे ह्या अक्षरांचा समूह इथं संपला. म्हणजे 1 2 3 4 5 5 अक्षरांचा समूह आहे आणि तेच अक्षर विशिष्ट क्रमाने ते रिपीट झालेले आहेत. मग 1 2 3 4 5 हे इथं परत 5 अक्षर घेतले. 1 2 3 4 5 हे 5 5चा गट करूयात. 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5. आता याच्यामध्ये काय फरक होता, की इथं फक्त एका गटातलं एकच अक्षर रिकामं होतं. म्हणजे आपण ते 4 अक्षरावरून अंदाज लावला की इथं हे जे इथं नाहीये ते इथं येईल. जसं इथं आपण पाहिलं होतं की इथं याच्यात ह्या 5 पैकी कोणतं नाहीये, डी नाहीये, मग इथं डी घेतलं. इथं 5 पैकी कोणतं नाहीये, पी नाहीये. या 5 पैकी कोणतं नाहीये, बी नाहीये. पण आता इथं काय झालं, ह्या एकाच गटात 2 अक्षरं नाही आहेत. एकाच गटातली 2 अक्षरं इथं मिस झालेली आहेत. म्हणजे मग आपल्याला याची जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स कशा पद्धतीची आहे ती आपल्याला अगोदर इथं समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. आता पहिलं बघा, हे सी झेड के क्यू ई हा पहिला गट आला. आता दुसऱ्या गटामध्ये के आलंय, हे के क्यू, नंतर ई, के क्यू ई आणि सी आणि झेड. म्हणजे इथं हा 1 2 3 4 5 क्रमांकाचे अक्षर आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये इथं सुरुवातीला किती क्रमांकाचं आलंय, 3 नंबरचं आलंय. नंतर हे 4 नंबरचं आलं, हे 5 नंबरचं आलं, सी हे 1 नंबरचं आलं आणि झेड हे 2 नंबरचं आलं. आता हे जे क्रमांक आहे हे नीट समजून घ्या आणि पेनाच्या पॉईंटकडे लक्ष असू द्या. आता यापासून हा जो गट तयार झाला, आता याच्यामध्ये हे जे इथं ई आहे, आता ई ह्या आता हा गटांचे क्रमांक, हा पहिलं, दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5वं. आता ई हे किती क्रमांकावर आहे, या ठिकाणी 1 2 3 क्रमांक. हे जे क्रमांक होते हे याच्याशी संबंधित आहेत. आता खालचे क्रमांक इथलं 1 2 3 4 5 याच्याशी संबंधित आहेत. आता ईचा क्रमांक किती आहे, या ठिकाणी 3 आहे. सीचा क्रमांक या ठिकाणी हा 4 आहे या गटामध्ये. झेडचा क्रमांक या गटामध्ये 5 आहे. केचा क्रमांक या गटामध्ये 1 आहे आणि क्यूचा क्रमांक या गटामध्ये 2 आहे. म्हणजे मागच्या गटातील जे अनुक्रमांक आहेत, कोणत्या अनुक्रमांकाचे या ठिकाणी आलेत, 3 4 5 1 2. इथं पण 3 4 5 1 2. आता मग इथं सुद्धा हा 1 ह्या गटासाठी 2 3 4 आणि 5 हे अनुक्रमांक झाले. आता झेड या गटातील कितवं आहे, तिसरं, के आहे चौथं, क्यू आहे 5वं, ई आहे हे ह्या गटातलं पहिलं आणि हे इथं आता मग कोणतं येईल, 3 4 5 1 2. मग याच्यातलं दुसरं कोणतं आहे, सी. म्हणजे या ठिकाणी कोणतं येईल, पहिल्या प्रश्नाच्या जागी सी हे लेटर येईल. ठीक आहे. आता इथं कोणतं येतं, 3 4 5. मग हे 1 2 3. आपल्याला कोणतं लागतं इथं, 3 आणि 4. मग इथं कोणतं येईल, 3 वाला क्यू आणि इथं 4 नंबरचं कोणतं आहे, ई. म्हणजे या ठिकाणी क्यू असेल, या ठिकाणी ई असेल. म्हणजे पूर्ण उत्तर सी क्यू ई. सी क्यू ई. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. ए बी प्रश्नार्थक चिन्ह डी, नंतर बी डी ए सी. म्हणजे इथं 4 लेटर आहेत, ए बी सी डीचे 4 लेटर्स या गटामध्ये आहेत. मग 4-4चा गट आपण या ठिकाणी तयार करूयात. 1 2 3 हा 4 इथे आला, 1 2 3 हा इथे 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 आणि इथे पुढे 3 पर्यंत आलेलं आहे. आता इथला ह्या गटातला एक आहे, ह्या गटातला एक आणि ह्या गटातला एक आहे. तर अशा परिस्थितीत आपल्याला इथले गट लगेच सापडतात. आता याच्यामध्ये कोणते लेटर्स आहेत, ए आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे. म्हणजे सरळ सरळ इथं आपल्या लक्षात येईल की इथं ए बी आणि डी आहे, इथं सी नाही.
म्हणजे इथं कोणतं लेटर येईल? सी. म्हणजे सुरुवात उत्तरामध्ये सुरुवात आपली कशी असेल? सी ने असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी सगळ्यात या ठिकाणी इथं ए नाही, याच्यामध्ये ए नाही, म्हणजे इथं कोणतं असणार आहे? ए असणार आहे. हे आपण डायरेक्ट लिहू शकतो. आता इथं मात्र 2 लेटर्स, कारण इथं हा 3च दिलेला आहे, म्हणजे इथं आता बी पण येऊ शकतं आणि डी पण येऊ शकतं. तर सी ए ने सुरू होणारे हे 2 आहेत. सी ए ने सुरू होणारे 2 आहेत. म्हणजेच आपल्याला आता या ठिकाणी काय करावं लागेल? ह्याप्रमाणे हा क्रम कसा आला हे इथं शोधावं लागेल. इथं जर चौथं लेटर दिलं असतं तर आपण जे नाही ते डायरेक्ट इथं लिहिलं असतं, मग ते आपल्याला हे क्रमांक काढायची गरज पडली नसती. पण इथं मात्र आपल्याला ते करावं लागेल. मग आता काय संबंध येतो याच्यामध्ये? बघा, याचा बी डी ए सी, हा 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर आणि 4 नंबर या क्रमांकाची ही लेटर्स इथं घेतली. आता इथे किती नंबरचा आलाय? हा 2 आला, तर हा 4चा आला, हा 1चा आला आणि हा सी, इथं आता सी आहे, हा आला 3चा. म्हणजे पहिलं लेटर सी आलेलं आपल्याला ऑलरेडी आलेलंच आहे. आता इथून इथे आता याच्यातले ह्या क्रमांक 1, हे 2, हे 3 आणि हे 4 क्रमांकाचे याच्यासाठी, या ग्रुपसाठी. याच्यापासून हे कसं तयार झालं? तर हा डी आला. डी कितीवर आहे? 2 वर आहे. सी कितीवर आहे? 4 वर आहे. बी आहे या ठिकाणी 1 वर. आणि इथं प्रश्नार्थ चिन्ह, इथं काय राहिलं मग आता? या ठिकाणी ए बाकी आहे. इथं ए असेल, इथं ए आलेलं आहे आणि इथं ए किती आहे? 1 वर. म्हणजे 2 4 1 3, 2 4 1, हे ए इथं 3 नंबरला आहे. हे खालचा क्रमांक, ते चुकून वरचा झाला, खालचा क्रमांक 1. म्हणजे आता हा इथं कसं क्रम लावलाय? 2 4 1 3, म्हणजे मागच्या गटातील 2 4 1 3 क्रमांकाचे पुढे घेतलेले आहेत. आता इथं ते ट्रू होतंय का ते बघूयात. आता इथं 2, इथं 2 वालं सी आहे बरोबर, हे 2 आलं. नंतर 4 वालं इथं ए आहे, हे आलं बरोबर. नंतर 1 वाला इथं कोणतं आहे? हे डी, हे इथं 1 वाला आलं. आणि 3 वाला इथं बी आहे, हे 3 वाला आलं. मग याच सिक्वेन्स प्रमाणे 2 4 1 3, आता याच्यामधलं 2 हे इथं आलं, म्हणजे हे इथं 2चं आलं. नंतर काय पाहिजे? 4 वाला पाहिजे. आता यातलं 4 वाला कोणतं आहे? तर इथं बी आहे, हे 1 2 3 आणि 4. 4 वाला कोणता आहे? या ठिकाणी बी. नंतर 3 वाला, याच्यातला 3 नंबरचा या ठिकाणी, हे इथं नाही, 2 4 1 3, 2 4 इथं 1 आणि इथं 3, 1 आणि 3. आता याच्यामधलं 1 नंबरचं कोणतं आहे? हे सी इथं आलं. आणि मग इथं शेवटी 1 2 4 1 3, 3 नंबरचं, याच्यातलं 3 नंबरचं कोणतं आहे? डी आहे. आपल्याला इथं कोणतं पाहिजे? ह्या क्रमांकावरचं इथं प्रश्नार्थ चिन्ह दिलेलं आहे. मग इथं हे 4 नंबरचं आलं, 2 4 1 2 3 4 बी, इथं बी आलं. म्हणजे तिसरं लेटर्स कोणतं असणार आहे? बी. सी ए बी, सी ए बी, पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5. आता इथं मराठी अक्षरे दिलेली आहेत. ब क फ व श प, इथं फ. आता फ इथं रिपीट झालं, म्हणजे इकडे याच्या अगोदर किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6. किती अक्षर आहेत या ठिकाणी? 6. म्हणजे या ठिकाणी 6 अक्षरांचा एक गट होऊ शकतो. 1 2 3 4 5 6. इथं परत आणखी 6 अक्षरांचा एक गट केला. 1 2 3 4 5 6. इथे 6 अक्षरांचा गट, 1 2 3 4 5 6, आणि हाही 6 अक्षरांचा गट. आता त्याच्यामध्ये 6 अक्षरांचे गट झालेले आहेत. आता या ठिकाणी कसा क्रम आला ते बघूयात. इथं आपण दिलं 1 2 3 4 5 6, हे 6 क्रमांक दिले. आता पुढच्या गटामध्ये घेत असताना पाठीमागचं फ हे 3 वर आहे. ब हे 1 वर आहे. क हे 2 वर आहे. प हे 6 वर आहे. व हे 4 वर आहे. आणि श हे 5 वर आहे. म्हणजे इथं कसा क्रम आलाय? 3 1 2 6 4 5. आता ही सिक्वेन्स इथं होते काय ते आपण बघूयात. आता या गटासाठी त्यांचे क्रमांक आहेत 1 2 3 4 5 6. आता क इथं कितीवर आहे? 3 वर आहे, म्हणजे 3 ला 3 मॅच झालं. फ या ठिकाणी 1 वर आहे, हे 1 इथं 3 1 आलं. ब या ठिकाणी 2 क्रमांकावर आहे. श या ठिकाणी हे 6 क्रमांकावर आहे. प या ठिकाणी हे 4 क्रमांकावर आहे. आणि व या ठिकाणी हे 5 क्रमांकावर आहे.
म्हणजे मागच्या गटातील कोणत्या क्रमाने अक्षर पुढे घेतली बघा. 3 1 2 4 3 1 2 6 4 5 3 1 2 6 4 5 म्हणजे ही सिक्वेन्स इथे लागेल. इथं आपण अगोदरचे क्रमांक देऊयात. 1 2 3 4 5 6. आता पहिलं कोणतं असेल? 3. पहिलं कोणतं येईल? 3. 3 वरचं हे ब इथं आलं बरोबर. नंतर कोणतं असेल? 1 नंबरचं. मग याच्यातलं 1 नंबरचं कोणतं अक्षर आहे? क. म्हणजे काय येईल या ठिकाणी? पहिल्या ठिकाणी क येईल. नंतर किती असेल? 2 नंबरचं. मग याच्यातलं 2 नंबरचं कोणतं अक्षर आहे? फ. मग या ठिकाणी फ असेल दुसरं अक्षर. नंतर 2 नंतर 6 नंबरचं. या ठिकाणी 6 नंबरचं. याच्यातलं 6 नंबरचं अक्षर कोणतं आहे? व. क फ व. क फ व. कोणता आला या ठिकाणी? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत. आणखी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अक्षरांची लयबद्ध मांडणी 8वी NME जे मानसिक क्षमता चाचणीचा विषय आहे त्याच्यामध्ये 2 व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही नक्की बघा. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6. UVW प्रश्नार्थक चिन्ह UVUX WU. आता इथं कोणते लेटर आले हे बघितल्यानंतर तुम्ही लक्षात आलं असेल. UVW आणि पुढचं कोणतं आहे? X आहे. UVW आणि X हे 4 लेटर्सचा ग्रुप इथे मध्ये आहे. म्हणजे 4-4चा ग्रुप आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. आता या ठिकाणी हे खूप सोपं आहे, कारण प्रत्येकाच्या गटातलं इथला एक आहे, ह्या गटातलं एक आहे आणि ह्या गटातलं एक आहे. मग अशा वेळेस काय करू आपण की इथं जे नाही या 4 पैकी इथं जे लेटर्स नाही त्या गटामध्ये ते तिथं येऊन जाईल. तर पहिलं बघा इथं कोणतं नाहीये? UVWX नाहीये. म्हणजे इथं कोणतं असणार आहे? X असेल. इथं सगळेच आहेत. आता UV इथं V नाहीये. WX आहे. UVWX UV म्हणजे इथे सरळ सरळ काय केलंय? UVWX 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 हे 4 लेटर परत परत त्या सिक्वेन्समध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे हा प्रश्न खूप सोपा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? XVW. XVW. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. आता खूप मोठा हा व्हिडिओ होईल, कारण याच्यात खूप डिटेल्समध्ये आपल्याला घ्यावं लागतंय. EFG प्रश्नार्थक चिन्ह IEFGHI. आता इथं कोणते लेटर्स असतील? EFGH आणि I पर्यंतचे. किती पर्यंतचे लेटर आहे त्याच्यामध्ये? I. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 5 अक्षरांचा एक गट करावा लागेल. 5 अक्षरांचा. 1 2 3 4 5 हे 5चा एक गट केला पहिला. 1 2 3 4 5 हा एक गट. 1 2 3 4 5 हा एक गट. 1 2 3 4 5 हा एक गट आणि 1 2 3 4 5 हा एक गट. आता इथलं एक आहे, इथलं एक आहे आणि इथलं एक आहे. म्हणजे 3 हे वेगवेगळ्या गटातील लेटर्स आहेत. म्हणजे अशा ठिकाणी तुम्हाला खूप सोपं जातं, पाठीमागचं बघायची गरज नाही. इथे जे लेटर आलेलं नाही ते आपल्याला ह्या 5 पैकी जे इथं आलेलं नाही ते डायरेक्ट त्याचं उत्तर असेल. EFGH इथं आलेलं नाही, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये H असेल. पहिल्यामध्ये इथं काय असेल? आता H हे पद असेल. मग इथं आपण H लिहू शकतो. ऑप्शनमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी H सुरुवातीलाच दिलेलं आहे. नंतर EFGHI म्हणजे हा क्रमच दिला याच्यामध्ये सुद्धा मागच्या प्रश्नासारखं. EFGHI म्हणजे या ठिकाणी असेल E. EFGHI 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 म्हणजे उत्तरामध्ये HEI. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8. PQRSTS. आता इथं हे PQRST हे सर्व 5 आलेत. S परत आलं, P आलं. म्हणजे इथं आपल्याला 5 अक्षरांचा एक गट करावा लागेल. अगोदर तो गट करून घेऊयात. P 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता या ठिकाणी सुद्धा इथलं एक लेटर आहे, इथलं एक लेटर आणि इथलं एक लेटर आहे. म्हणजे 3 गटातले 4 गटातले वेगवेगळे आहेत. म्हणजे जे इथं नाही PQRST
एस आणि टी याच्यातलं जे लेटर इथं नाही ते तिथं असणार आहे. मग त्यांचं सिक्वेन्स आपल्याला इथं बघायची गरज नाही. मग आता इथे पी आहे, क्यू क्यू नाही म्हणजे या ठिकाणी क्यू असेल. पी क्यू आर एस टी म्हणजे पहिलं लेटर क्यू असेल. पी आहे, इथं क्यू नाही, इथं पण क्यू असेल. पी क्यू क्यू नाही याच्यामध्ये, आर एस टी इथं पण क्यू असेल. म्हणजे आपले उत्तर इथं प्रश्नाचं चिन्ह आणि इथं काय येईल क्यू 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 क्यू. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 ए बी ए सी. आता इथं ए बी आणि सी हे 3 लेटर्स आलेले आहेत. आता त्यांचा आपल्याला इथं मग 3-3चा गट करावा लागेल. मग 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि 1 2 3. आता इथं सुद्धा काय झालंय, ह्या गटातलं एक, ह्या गटातलं एक, ह्या गटातलं एक, ह्या गटातलं एक. म्हणजे हे जे 1 2 3 4 गटातले वेगवेगळे आहेत. म्हणजेच इथं एबीसी पैकी जे नसेल ते उत्तर येईल. इथं ए बी, इथं सी नाही म्हणजे या ठिकाणी सी असेल. इथं ए नाही म्हणजे या ठिकाणी ए असेल. ए बी, इथं सी नाही, इथं सी असेल. ए इथं बी नाही म्हणजे इथं बी असेल. म्हणजे आपलं उत्तर सी ए सी बी. सी ए सी बी कोणता येईल या ठिकाणी? पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे असेल तर ते खूप सोपं जातं. पण एका गटात जर 2-3 नसतील तर मग मात्र आपल्याला त्यांचा जो क्रम आहे, कोणत्या क्रमाने ते घेतलेला आहे ते त्या ठिकाणी बघावे लागते. प्रश्न क्रमांक 10 पी क्यू आर एस क्यू आर. आता इथं पी क्यू आर एस नंतर क्यू आलं म्हणजे इथं किती, ह्या 4-4चा गट झाला. आता तुमचे हे प्रश्न लक्षात येत असतील. 1 2 3 4 1 2 3 4 हा एक इथं झाला. 1 2 3 4 हा एक इथं झाला. 1 2 3 4. आता इथं सुद्धा काय आहे, हे वेगवेगळ्या गटात तिथले म्हणजे ह्या पी क्यू आर आणि एस पैकी जे लेटर नसेल इथं ते लेटर आपण ते टाकून देऊ. त्याचा आपल्याला सिक्वेन्स बघायची गरज नाही. इथं पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस नाही म्हणजे या ठिकाणी एस येईल. इथं पी नाही, क्यू आर एस म्हणजे इथं पी असेल. पी क्यू आर इथं नाही, हे आर आणि इथं एस म्हणजे याचं उत्तर एस पी आर. एस पी आर. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11 आता याच्यामध्ये अंक दिलेले आहेत. 2 5 9 6 8 4 7 6 9. आता या ठिकाणी कुठपर्यंत रिपीट हा 7 नंतर इथं रिपीट झाला 6 अंक म्हणजे 1 2 3 4 5 6 7 7 अंकांचा एक गट होतोय. तर बघूयात आपण एकूण किती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 20 21 22 23 24 25 26 27 28 म्हणजे 7-7चे 4 गट होतात. 1 2 3 4 5 6 7 इथं 7चा एक गट केला. 1 2 3 4 5 6 7 हा एक 7चा गट झाला. 1 2 3 4 5 6 7 हा एक 7चा गट आणि 1 2 3 4 5 6 7. आता या ठिकाणी बघा इथं एकाच गटातले आलेले आहेत. म्हणजे आता आपल्याला आपण जसं इथं उदाहरण सोडवले की याच्यातलं एक नाही म्हणून ते दिलं, इथं चालणार नाही. आता इथं आपल्याला नेमका कोणता सिक्वेन्स घेतलेला आहे ते इथं सविस्तरपणे बघावं लागेल. आता बघा इथे किती आलं, 6 आलं. किती आलं, 6. म्हणजे हा 6 इथं किती क्रमांकावर आहे, 3 क्रमांकावर. इथं 3 घेऊया. 9 इथे 1 2 3 हा 4 क्रमांकावर आहे. आता खाली लिहायची गरज नाही, तुमच्या लक्षात येत असेल. 8 1 2 3 4 5 हा 5 क्रमांकावर आहे. नंतर 4 1 2 3 4 5 6 6 क्रमांकावर आहे. नंतर 7 हा 8 क्रमांकावर आहे. 2 हा 1 वर आहे आणि 5 हा 2 वर आहे. 3 4 5 6 8 1 2 असं दिलंय. ठीक आहे. आता हीच सिक्वेन्स इथं लागते का ते बघूयात. आता याच्यामध्ये 8 इथं किती वर आहे, हा 1 2 3 इथं 3 वर आहे. ह्या गटातले आपल्याला नंबर इथं बघावं लागतील. या गटामधले 4 1 2 3 4 हा 4 वर आहे. 1 2 3 4 हा इथं 5 वर आहे. 2 1 2 3 4 5 6 इथं तो 6 वर आहे. नंतर 5 1 2 3 4 5 6 7 हा इथे 7 वर आहे आणि इथं हा 1 वर आहे आणि हा 9 2 वर आहे. ठीक आहे. याप्रमाणे आलं. 3 4 5 6 7 3 4 5 6 इथं हा
1 2 3 4 5 6 7 हा 7 जो आहे इथं हा 7 नंबर आहे, सॉरी इथे 8ला नाही तो 7 नंबरला आहे. म्हणजे 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 ही सिक्वेन्स तयार झाली. मग आता त्याच नियमाप्रमाणे इथे सुरुवातीला 3 नंबरचा येईल ह्या गटातील. आता इथं लिहूयात आपण खाली क्रमांक त्याचे. इथं हा 1 नंबर, हा 2, हा 3, हा 4, 5 6 आणि 7. ठीक आहे. आता पहिल्यांदा 3 नंबरचा 7 आला, नंतर 4 नंबरचा 2 इथे आला, नंतर 5 नंबरचा. आता 5 नंबरचा इथं कोण आहे? 5 आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता संख्या असणार आहे? 5. ठीक आहे. नंतर इथं 3 4 5 6. आता ह्या प्रश्नात ठिकाणी 6 नंबरचा येईल. इथं 6 नंबरला कोण आहे? 6 आहे. मी इथं 6 येईल. आता या ठिकाणी 3 4 5 6 आणि किती? 7 नंबरचा. इथं 7 नंबरचा कोण आहे? 1 2 3 4 5 6 7. इथं आहे 9. म्हणजे काय येईल त्या ठिकाणी? 5 6 9. काय येईल त्या ठिकाणी? 5 6 9. 5 6 9. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. 9 3 1 2 5 7 4. आता रिपीट झाला काय? 9 3 1 2 5 7 4 8 6 0 0. आता इथं रिपीट झाला बघा, इथं 0 0 इथं रिपीट झाला. म्हणजे इथं एवढा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 डिजिटचा एक गट बनतो. आता पुढचा इथं 2च दिलेत. आता याच्यामध्येच आपल्याला बघावं लागेल कसा क्रमाने ते घेतलंय. 0 6 प्रश्नार्थक चिन्ह 4 7 2 5 1 प्रश्नार्थक चिन्ह आणि 9. म्हणजे हा क्रम करताना काय केलं? डायरेक्ट याचा उलट घेतलं इथून सरळ. म्हणजे हा 0 घेतला, सेकंड हा लास्टवाला फर्स्टला घेतला, हा सेकंड लास्ट इथं 6 घेतला. मग या ठिकाणी काय येईल? इथं 8 येईल. काय या ठिकाणी या क्रमाने 8 असेल. मग इथं 4 7 2 5 4 7 2 5 1. मग आता इथं 1 नंतर काय येईल? या ठिकाणी 3 येईल आणि इथं शेवटी 9. म्हणजे हे जे अंक आहेत हे उलट क्रमाने ह्या गट तयार केलेले आहेत, उलट क्रमाने. म्हणजे इथं काय येईल? या ठिकाणी 3 8 3. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13. 5 1 2 6 8 6. आता या ठिकाणी परत 6 आलं. या ठिकाणी इथे 6 आलं. म्हणजे 1 2 3 4 5 5 5 अंकांचा एक गट बनतोय. स्क्रीनमध्ये येत नव्हतं ते. नंतर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता इथे सुद्धा काय झालेलं आहे? हे जे अंक आहेत, कोणते अंक या गटामध्ये दिलेले आहेत? तर 5 आहे, 2 आहे, 1 आहे, 6 आहे आणि 8 आहे. मग याच्यातला जो अंक इथे नसेल तो आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो. इथं 5 आहे का? आहे. इथं 2 आहे का? आहे. इथं 1 आहे का? आहे. इथं 6 आहे का? आहे. इथं 8 आहे का? या गटामध्ये 8 नाही. म्हणजे या ठिकाणी कोणता अक्षर येईल? कोणता लेट अंक असेल? तर या ठिकाणी कोणता येईल? 8. काय येईल इथे? 8. इथं आपण 8 डायरेक्ट लिहू शकतो. नंतर इथे 2 आहे, 5 पासून घेऊयात. 5 आहे, 2 आहे, 1 आहे, 6. आता या ठिकाणी 6 आहे का? नाही. या ठिकाणी 6 नाही. म्हणजे इथं कोणता असणार आहे मग? 6 8 6. कोणता येईल म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. किंवा तुम्ही असा जरी क्रम चेक केला तरी सुद्धा चालेल. आता इथं हे 6 म्हणजे कोणतं आलं? जसं आपण मागे पाहिलं होतं बऱ्याच उदाहरणांमध्ये. 6 म्हणजे हे इथं आलं 1 2 3 1 2 3 4. हे आलं 5, हे आलं 1, हे आलं 2 आणि हे आलं 3. म्हणजे 4 5 1 2 3. कोणता क्रम या ठिकाणी येतोय? 4 5 1 2 3. इथं तसं होतं बघूयात. इथं 1 म्हणजे 1 2 3 4. हे आलं 4, हा आलं 5, हे आलं 1, हे आलं 2. कारण ह्या क्रमामध्ये इथला क्रमांक 2 असेल. आणि म्हणजे हा जो क्रमांक आहे 4 5 1 2 3 4 5 1 2 3 या क्रमाने येतं. किंवा इथं एक अब्सेंट आहे, म्हणजे एक इथं मिस झालेलं आहे. मग कोणतं ह्या 5 पैकी एक मिस आहे तर हे अशा पद्धतीने पण सोडवता येतं. प्रश्न क्रमांक 14. 4 3 2 1 0 5 4 3 2 1 6 4 3 2. आता बघा तुम्हाला 4 3 2 4 3 2 असं दिसतंय सलग.
आलेलं. म्हणजे इथं काय झालंय, काही अंक इथं शून्य आता पुढं पुढं दिसत नाही. इथं जे शून्य आलं हे शून्य पुढं कुठंच नाही दिसत आहे. आणि इथं समजा आपण प्रश्नाचं जागी असू शकेल तर पर्यायामध्ये सुद्धा तो शून्य कुठेच नाही आहे. म्हणजे इथं अंक हे काय होत आहेत, कट होत आहेत. अंक काय होतात या गटामध्ये, कट होतात. हा प्रश्न थोडासा नीट समजून घ्या. इथं अंक कट होतोय तर कोणता अंक कट झाला बघा, 4 3 2 1 0 हा सलग गट आहे बघा, हा सलग आला. आता काय झालंय, 5 4 3 2 1 हा सलग आला, म्हणजे उतरत्या क्रमाने. आता इथं काय झालं, 6 झाला. 6 मग इथं कोणता येईल आता, 6 5 4 3 2, 6 5 4 3 2. आणि इथं मग आता 7 6 5 4 3. म्हणजे इथं परत एकदा बघूयात, 4 3 2 1 0 हा एक गट इथं आला. 5 4 3 2 1 हा एक गट झाला. 6 5 4 3 2 हा एक गट झाला. 7 6 5 म्हणजे इकडचा हा 0 कट झाला आणि 5 वाढला. इथला 1 कट झाला आणि 6 वाढला. म्हणजे शेवटचा जो आहे हा 2 कट झाला आणि इथं एक अंक पुढचा, म्हणजे 6च्या पुढचा 7 वाढला. म्हणजे या ठिकाणी कोणता येईल मग, 6 5. इथं काय येईल, 5. आणि इथं 7 6 5 4 इथं येईल 4. म्हणजे कोणतं असेल त्याचं उत्तर, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15, 7 8 5 6 परत इथं 5 आलं. परत प्रश्नाचं चिन्ह 7 8, म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 कितीचा गट होतोय, 4 अक्षरांचा गट. 1 2 3 4 बघूयात आपण काय होतंय. 4चा गट केला. 1 2 3 4 हा एक 4चा गट केला. 1 2 3 4 हा 4चा गट. 1 2 3 4 हा एक 4चा गट केला आणि एक एक अंक उरलेला आहे. आता इथं 7 8 5 6 आणि इथं तेच आलेले आहेत. म्हणजे एखादा कॅन्सल, जसं वर्षाच्या झालं होतं, एक कॅन्सल झाला आणि नवीन अंक आला. इथं मात्र तसेच तेच आहे, 7 8 5 आणि 6. मग आता या ठिकाणी जो नसेल तो आपण ते घेऊयात. इथं 7 आहे, 8 आहे, 5 आहे, इथं 6 नाही आहे. म्हणजे इथं 6 येऊ शकतो. इथं आपण 6 लिहून ठेवूयात. इथं नंतर 7 आहे, नंतर 8 आहे, इथं 5 नाही आहे याच्यातला, हा 5, म्हणजे इथं 5 येऊ शकतो. इथे 7 आहे, 8 आहे, इथे 5 नाही आहे, मग ह्या ठिकाणी 5 येऊ शकतो. 6 5 5, 6 5 5, 6 5 5, 6 5 5, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16, 6 7 8 5 6 7. आता इथं परत आणखीन 6 7 8, 6 7 8 5 6 7 4 5. आता इथं काय झालंय, नवीन अंक येत गेलेत. म्हणजे अगोदर सारखी जसं फिक्स 4चा रिपीट होत होतं, इथं तसं होताना दिसत नाहीये. तर इथं 6 7 8 आलं, 5 आलं, 6 7 4 आलं, 5 6 7 3 आलं, परत आणखी 2 आलं. म्हणजे एखादा अंक एक तर कमी होतोय किंवा जास्त होतोय, अशा प्रकारचं एक उदाहरण आहे. आता या ठिकाणी आपल्याला मग गट करत असताना 1-2 वेळेस इथं चुकण्याची शक्यता असू शकते. पण 6 7 8, आता इथं आपण 3चा गट केला. 1 2 3 1 2 3 1 2 3. आता 3-3चा गट केल्यानंतर याच्यात काय साम्य दिसतंय का ते बघूयात, म्हणजे पुढे आपल्याला हे कंटिन्यू करता येईल. नाहीतर मग परत वेगळ्या संख्यांचा गट आपल्याला करावा लागेल. 6 5 4. आता हे जो पहिला अंक आहे हा 1 1 नी कमी झालाय. 7 6 5 हा पण 1 नी कमी झालाय. 8 7 6 हा जो 1 नी कमी झाला, म्हणजे हे 1 1 नी कमी होते. अगोदर आपण गट करून घेऊ. आता 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि 1 2 3. आता काय झालंय बघा, हे पहिला अंक बघूयात. या प्रत्येक गटातील पहिला अंक 6 5 4 3 2. मग या ठिकाणी काय येईल, या सिक्वेन्स प्रमाणे 1 काय या ठिकाणी 1. आता इथं 1 पहिलं नाही, इथं 3 क्रमांकाचं आहे. आपण आता इथं अगोदर हे काढूयात आणि नंतर मग त्याचे सिक्वेन्स इथं बघूयात. 2 नंबरचं 7 6 5 4 3, इथं काय येईल 3. आणि इथं काय येईल 2, काय ठिकाणी 2. 8 7 6 5 4, इथं काय येईल आता 4. हे 3 आणि हे 2. म्हणजे आता आपल्याला उत्तरामध्ये 3 4 1 2 काय असेल, 3 4 1 2. कोणतं येईल, 3 4 2 1, 3 4 1 2. पर्याय क्रमांक 3.
पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. 9 6 9 इथे रिकामी जागा 9 6 9 6 परत रिकामी जागा 9 6 9 म्हणजे या ठिकाणी 9 आणि 6 हे दोनच अंक आहेत. या गटामध्ये 9 आणि 6 हे दोनच अंक आहेत. मग इथे बघूयात. बघा 9 6 9 6 9 6 9 6 9 6 9 6 9 6 9 6 9 6 9 6 म्हणजे काय उत्तर येईल आपलं 6 9 9 आणि 6. इथं कुठे येते 6 9 9 6 6 9 9 6 पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18. 6 4 4 6 5 4 6 6 4 6 7. आता या ठिकाणी सुद्धा काय होतंय की अंक कमी जास्त झालेले आहेत. मग या ठिकाणी आपण गट करूयात. 1 2 3 हा 3चा एक गट आणि रिपीट 6 आलं. नंतर या ठिकाणी 1 2 3 हा 3चा गट 1 2 3 हा 3 1 2 3 आणि शेवटचे 3 हे सगळे वेगळेच आहेत. आता इथं काय संबंध येतो बघूयात. पहिला अंक या गटातील 6 6 6 6 म्हणजे सगळीकडे 6 6 आहेत. मग इथं पहिलं हे 6च असेल. इथं इथं 2 आहेत. 4 5 आता 2 नंबरचा अंक प्रत्येक गटातील 4 5 6 7 मग या सिक्वेन्सनी इथं काय येईल 8 1 वाढत चला 4 4 4 4 मग शेवटचा अंक सारखाचे 4 मग तो इथं पण काय येईल 4 म्हणजे 6 8 4 6 8 4 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19. आता या ठिकाणी 9 6 1 4 5 8 इथं 9 9 परत आलं 9 6. आता बघा आता हे वाचतानाच तुमच्या लक्षात आलं असेल. इथं इरेश मारून ठेवूयात. 9 6 4 1 5 8 9 6 1 5 8 9 6 परत इथं 9 6 4 1 5 म्हणजे इथं 9 6 4 1 5 8 याचा क्रम रिपीट झालाय. 1 2 3 4 5 6 अगोदर गट करूयात 6 6चा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 आणि 2 शेवटी 2 घेतलेले आहेत. ठीक आहे. मग आता 9 6 4 1 5 8 9 6 इथं काय येईल 4 1 5 8 तेच अंक रिपीट केलेत. 9 6 4 1 5 इथं काय येईल 8 9 6 4 1 1 नंतर काय आलेलं आहे 5 आणि 9 6 9 6 म्हणजे उत्तरामध्ये हे 4 8 5 आणि 6 4 8 5 6 4 8 5 6 पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आता या स्वाध्यायामधील जे आता हा व्हिडिओ जवळपास 37 मिनिटाचा झालाय. यापुढे आणखी 11 प्रश्न आहेत आणि हा जर प्रश्न याच्यामध्ये घेतला तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे पुढचे जे प्रश्न आहेत हे वेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे प्रश्न 8वीचा एनएमएमएसचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि 8वीचे एनएमएमएसचे मानसिक क्षमता चाचणी आणि गणिताचे सर्व व्हिडिओचे लिंक माझ्या बोरुडे ट्युटोरियल्स या युट्यूब चॅनलवर आहे आणि अक्षरांची लयबंद मांडणीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तेही बघा म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं समजणं तुम्हाला सोपं जाईल.